नमस्कार, प्रबोधन दिशा वेब वृत्तवाहिनीमध्ये आपले स्वागत। आपले राज्य दूध उत्पादनात देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे। आमदार डॉक्टर गणपतराव देशमुख लेंडवे उद्योग समूहाच्या स्वरूप आईस्क्रीम कंपनीच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते। आजचा मराठी तरुण हा नोकरीपेक्षा व्यवसायाकडे केंद्रित होऊ लागला आहे। सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील लेंडवे परिवार यांनी गरीब परिस्थितीवर मात करत 2009 साली मुंबईतील पंतनगर येथे दुधाचा व्यवसाय सुरू केला। आता ठाणे, नवी मुंबई, पनवेल शहरात समृद्धी मिल्क या नावाने दूध व्यवसाय सुरू आहे। दुधाच्या व्यवसायाबरोबर आईस्क्रीम उत्पादनाकडे वळले आहेत। लेंडवे उद्योग समूहाने नवी मुंबईतील महापे MIDC मध्ये स्वरूप आईस्क्रीम कंपनी उभारली आहे। या कंपनीचे उद्घाटन सांगोल्याचे आमदार डॉक्टर गणपतराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी विधान परिषद सदस्य बाळाराम पाटील, नवी मुंबई महापालिकेचे महापौर जयवंतराव सुतार, सभागृह नेते रवींद्र इतापे, नगरसेविका सायली नारायण शिंदे, नगरसेविका संगीता संदीप म्हात्रे, ब प्रभाग समिती सदस्य विजय साळे तसेच राजकीय औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते। आमदार डॉक्टर गणपतराव देशमुख यांच्या हस्ते दीप प्रज्वलन केले तसेच फीत कापून स्वरूप आईस्क्रीम कंपनीचे उद्घाटन केले। यावेळी लेंडवे उद्योग समूहाच्या वतीने मान्यवरांचा सन्मान करण्यात आला। सांगोल्याचे भाग्य विधाते विश्वविक्रमी आमदार डॉक्टर गणपत उद्योग समूहाच्या सोबतीला राहावं, साथीला राहावं। टाळ्यांची लाट येईल का मंचापर्यंत? टाळ्यांची जर एक मस्त क्या बात है, वा। उद्घाटनाचा सोहळा इथे संपन्न होतोय। भव्य उपस्थित आहेत। रमेशजी, आपलं स्वागत, आपले धन्यवाद, आपले आभार।
आणि टाळ्यांच्या कडकडाटामध्ये आपण साथ द्यायची आहे। डोळे साहेबांना या ठिकाणी नाथीलालजी सन्मानित करत आहेत आणि श्रीफळ आपण आज इथे प्रदान करत आहोत। जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे। संदीपजी म्हात्रे साहेबांचं धन्यवाद आणि महिलांनी जोरदार टाळ्या आता वाजवायच्या आहेत, जोरदार। हा, या सगळ्या माऊल्यांनी। येस, विद्याताई आपलं धन्यवाद, संगीताताई आपलं धन्यवाद, प्रियांकाताई लेंडवे आपण मंचावर यायचं आहे। प्रियांकाताई, सायली शिंदे ताई यांचा सन्मान या ठिकाणी घेत आहोत। टाळ्यांनी स्वागत व्हायला हरकत नाही मंडळी, जोरदार। मनोज लेंडवे प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीनं या ठिकाणी स्वरूप आईस्क्रीम प्लॅन्ट सुरू केला। त्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले अधिकारी, व्यासपीठावर बसलेले अन्य नेते मंडळी, समोर बसलेले मान्यवर बंधूंनो आणि भगिनींनो, सुरुवातीला या प्लॅनचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो। हा दुधाचा व्यवसाय परंपरेनं सांगोला तालुका हा दुष्काळी तालुका, 5 वर्षातून 2 वर्ष दुष्काळाची, एखादं दुसरं वर्ष बऱ्यापैकी पावसाचं, अशा या दुष्काळी भागातून मनोज लेंडवे आणि त्यांच्या कुटुंबातील मंडळींनी निर्णय व्यवसाय सुरू केले। इथं नव्या मुंबईमध्ये आता सांगितल्याप्रमाणे दूध वितरण केंद्र काढली, दौडला एक मोठं हॉटेल काढलं आणि ते गेल्या अधिवेशनामध्ये, हे अधिवेशन जाऊन त्याच्या अगोदरच्या अधिवेशनामध्ये दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून 300 कोटी रुपये अनुदानासाठी मंजूर केलेले होते। अद्यापर्यंत त्याच्यातला काही थोडे दूध उत्पादक संघ सोडले तर न्यायालय अशा तऱ्हेची परिस्थिती नाही। दूध धंदा हा दुष्काळी भागातल्या गोरगरिबाचा धंदा झालेला आहे, विशेषतः महिला वर्गाचा तो धंदा झालेला आहे। श्री जयवंतजी सुतार साहेब, एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे। आणि खरं तर सुतार साहेबांनी माझी थोडीशी कोंडी केली। पण लेंडवे उद्योग समूहाच्या माध्यमातून महापौरांचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत। श्री जयवंतजी सुतार साहेब आजच्या सोहळ्याला अत्यंत व्यग्र या ठिकाणी किस्मत भगत यांचं धन्यवाद, स्वागत होत आहे। एकदा टाळ्या वाजवून आपण या क्षणाचं साक्षीदार आजच्या सोहळ्याला हजेरी लावली आणि राजकीय पटलावर नाही तर सामाजिक सेवेच्या 11 वर्ष तपश्चर्या त्यांनी केलेल्या आहे आणि त्या महान व्यक्तिमत्वाचं भाषण झाल्यानंतर मी त्या ठिकाणी भाषण करणं योग्य ठरणार नाही, परंतु एक निश्चित स्वरूपामध्ये नव्या मुंबईमध्ये हे लेंडवे उद्योग समाजाचे स्वरूप आईस्क्रीम ही संस्था या ठिकाणी सुरू होते। लेंडवे परिवाराच्या माध्यमातून तपस्वी राजकारणामधले यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत, परंतु या नव्या मुंबईमध्ये आपण हा व्यवसाय सुरू करतायत म्हणून नव्या मुंबईच्या वतीनं आपल्या या उपक्रमाला शुभेच्छा देतो आणि थांबतो। तर साहेब, आज आपण पाहिलं इथे की स्वरूप आईस्क्रीम हे नवी मुंबईमध्ये सुरू झालेलं आहे आणि मराठी व्यक्ती ही व्यवसायामध्ये पुढे आलेली आहे आणि आपण या नगरीचे प्रथम महापौरात आपल्याला काय लेंडवे परिवार हे ह्या नव्या मुंबईमध्ये कार्य करत असताना
मगाशी त्या ठिकाणी आदरणीय गणपतराव देशमुख यांनी उल्लेख केला का त्यांनी जो व्यवसाय सुरू केला त्याच्यामध्ये यशस्वी झालेला आहे. लेंडवे परिवाराने आज स्वरूप आईस्क्रीम हा जो प्रकल्प हाती घेतलेला आहे, निश्चित स्वरूपामध्ये त्यांच्या मेहनतीनं आणि सर्वांच्या शुभेच्छानं या आईस्क्रीमची सर्वसामान्य जनतेमध्ये रुची निर्माण होईल आणि अन्य आईस्क्रीमला एक सडेतोड उत्तर देण्याचं काम हे लेंडवे परिवाराच्या स्वरूप आईस्क्रीम करेल असा विश्वास व्यक्त करत असताना मराठी माणूस व्यवसायामध्ये पडला पाहिजे. ज्यावेळी वातावरणामध्ये ऊन हवा या ठिकाणी असे झेलत त्या ठिकाणी लेंडवे परिवाराने या ठिकाणी उद्योगधंद्यामध्ये उडी घेतलेली आहे आणि आज हे त्यांचा उपक्रम निश्चित स्वरूपामध्ये एक फलदायी ठरेल आणि भविष्यकाल खंडामध्ये स्वरूप आईस्क्रीम या नव्या मुंबईत नाही तर महाराष्ट्रामध्ये नावारूपाला येईल असा आत्मविश्वास करतो. लेंडवे परिवाराला मी ह्या त्यांच्या उपक्रमानिमित्त नव्या मुंबईतील तमाम जनतेच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा देतो. धन्यवाद. मी नगरसेविका आणि आज पाहिलं असेल की मुंबईमध्ये आज मराठी तरुण हा व्यवसाय क्षेत्राकडे वळत आहे. आणि आपण नगरसेविका तर आपल्याला काय वाटतं? सर्वप्रथम लेंडवे उद्योग समूहास माझ्याकडून माझ्या प्रभावाकडून नवी मुंबईकरांकडून ज्यांनी आता नवी मुंबईत पदार्पण केलं त्यांना नवी मुंबईच्या वतीने महानगरपालिकेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. त्यांचा हा उद्योग दिवसेंदिवस मोठा होत जाऊ या मी सदिच्छा व्यक्त करते. आणि खरंच मलाही अभिमान आहे की एक मराठी माणूस उद्योग समोर उतरतो आणि सक्सेस होतो. प्रबोधन दिशा वृत्तवाहिनीचे संपादक दत्तात्रय सूर्यवंशी यांनी आमदार डॉक्टर गणपतराव देशमुख यांचा सत्कार केला. प्रभाग समितीचे सदस्य विजय साळे व किस्मत भगत यांचा लेंडवे उद्योग समूहाच्या वतीने सत्कार केला. यावेळी विजय साळे यांनी शुभेच्छा दिल्या. याच्या पुढे अजून त्यांच्या 2 फॅक्टरी तयार होऊ आणि ते असेच आमच्या मान्यवरांना आणि आम्हाला ती प्रत्येक ठिकाणी बोलू आणि आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लेंडवे उद्योगाच्या वतीनं या ठिकाणी आज स्वरूप आईस्क्रीमचं उत्पादनाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी महाराष्ट्रातील अतिशय बुजुर्ग आणि सर्वाधिक आदरणीय व्यक्तिमत्व असणारे गणपतराव देशमुख साहेब यांच्या हस्ते या कारखान्याचं उद्घाटन झालेलं आहे. मी तमाम नव्या मुंबईच्या वतीनं श्री लेंडवे आणि त्यांच्या साऱ्या सहकार्यांना शुभेच्छा देतो की त्यांना या व्यवसायामध्ये अतिशय भरभराटी मिळो. एक चांगला प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि ज्या पद्धतीनं उद्योग व्यवसायामध्ये त्यांनी आपलं स्थान निर्माण केलेलं आहे. सुरुवातीला मुंबईनंतर नव्या मुंबईमध्ये दुग्ध व्यवसायाचं स्थापना आणि आज आईस्क्रीमची फॅक्टरी त्यांनी काढलेली आहे. एक मराठी माणूस अतिशय चिकाटीनं जिद्दीनं या ठिकाणी उद्योगामध्ये यशस्वी होतोय. त्यांना मनपूर्वक शुभेच्छा आणि लागणारं सारं सहकार्य करण्याचं अभिवचन या ठिकाणी. तर आपण शिक्षण मतदारसंघाचे आमदार आहात आणि पूर्वी मराठी हे मुलं ही नोकरीच्याकडे जायची, तर आज आपण जर पाहिलं तरी व्यवसाय क्षेत्राकडे वळतात. तर आजच्या तरुण पिढीला तुम्ही काय सांगायचं? निश्चितपणानं आज व्यवसायामध्ये उतरण्याची गरज आहे. कारण एकंदर आपण संपूर्ण देशाच्या आर्थिक परिस्थितीकडे बघितलं तर काही ठराविक मंडळींच्या हातामध्ये हे साम्राज्य एकवटलेलं आहे. 1% लोकांच्या हातामध्ये आपल्या देशाची 90% अर्थव्यवस्था आहे आणि अशा परिस्थितीमध्ये लेंडवे उद्योग समूहाचे जे सारे संचालक आहेत, तरुण मंडळी आहेत, यांच्यासारख्या मंडळींनी या ठिकाणी उद्योग व्यवसायात पडणं गरजेचं आहे. जेणेकरून मराठी माणसामध्ये असणारी, मराठी तरुणामध्ये असणारी जी गुणवत्ता आहे ती केवळ नोकरीच्या पलीकडे विचार करू शकत नाही हा समज खोटा ठरवत उद्योगाच्या क्षेत्रामध्ये जोरदार यश मिळवलं पाहिजे. त्या दृष्टीनं या मंडळींना मनापासूनच्या शुभेच्छा आणि तमाम मराठी तरुणांना या ठिकाणी उद्योग व्यवसायाकडे वळण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही मंडळी आमच्या स्तरावर प्रयत्न करतोयच, पण मनपूर्वक शुभेच्छा. आणि ज्या कोणा मराठी तरुणाला लागेल ते सहकार्य मतांतरिक असो आर्थिक असो करण्यासाठी आम्ही मंडळी नक्कीच त्यांच्या हाकेला ओ देऊ एवढंच. साधारणतः 2009 साली या व्यवसायाचं घाटकोपर पंतनगर येथे सुरुवात झाली
आणि त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी 900 लिटर दूध पर डे जात होतं. त्यानंतर नवी मुंबई हे ह्यूज मार्केट असल्यामुळं आणि तिथं घाटकोपर या ठिकाणी जागेची कमतरता असल्यामुळं आम्ही नवी मुंबई जुईनगर येथे या ठिकाणी ही नवीन शाखा चालू केली, समृद्धी मिल्क या नावाने, आणि त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने व्यवसाय त्या ठिकाणी चालू आहे. अतिशय छान प्रतिसाद असल्यामुळेच आम्ही या ठिकाणी आता स्वरूप आईस्क्रीम या आईस्क्रीम मॅन्युफॅक्चरिंग प्लांटचं ओपनिंग समारंभ तुमच्या सर्वांच्या समोर या ठिकाणी झालेला आहे. तर आमचं दूध हे नवी मुंबई असेल, ठाणे असेल किंवा पनवेल परिसरामध्ये साधारणतः 300 काउंटर्स आमच्या संपर्कात आहेत आणि त्यामुळे त्या परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी आणि त्या काउंटरच्या लोकांची सोय होण्यासाठी एक चांगल्या पद्धतीचा आईस्क्रीम त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्यवसाय करण्याची आम्ही निवड केलेली आहे. तर आमची परिस्थिती साहेब अतिशय गरीब कुटुंबातून जन्माला आलेले आम्ही तिघं भावंड. साधारणतः 7वी 8वीमध्ये असताना आम्ही तिघं भावंडांनी गारेगार विकायचो. म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलं आपल्या मामाच्या गावी जातात, कोण आपल्या बहिणीकडे जातं, कोण मावशीकडे जातं, परंतु आम्ही कुठेही न जाता उन्हाळ्याची सुट्टी लागली का तिघं भावंड त्या ठिकाणी आईस्क्रीम विकायचो, गारेगार विकायचो आणि जे पैसे मिळतील त्याच्यातून पुढच्या शैक्षणिक वर्षाचा खर्च त्या ठिकाणी निर्माण करायचो. आणि ह्या परिस्थितीनंच आम्हाला घडवलं. परिस्थिती बिकट असल्यामुळं जास्त काही शिक्षण झालं नाही, ग्रॅज्युएशनवरती शिक्षण थांबवावं लागलं आणि मित्रमंडळीच्या माध्यमातून समाजामध्ये काय घडतं हे पाहत असताना नक्कीच नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय करणं कधीही उत्तम राहील असा या ठिकाणी अनुभव आला आणि आम्ही सर्वांनी असं मिळून ठरवलं की आपण नोकरी करायची नाही, एक व्यवसाय चांगल्या पद्धतीनं करायचा.